मागे चला झालं ना. रेल्वे स्टेशन नमस्कार मित्रांनो, आज बघा पहिल्यांदाच आमचे अचानकमध्ये नियोजन झालेलं आहे. अथर्व आहे, निकेत आणि आलेला आहे. आता आम्ही वारीला चाललेलो आहे आणि अचानक झालेलं. आता आम्ही CSTला आलो आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स इथे आलेलं आहे. आता तिकीट वगैरे काढलेलं आहे. आता आम्ही जातोय, पाहू शकता तुम्ही. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे, आता ट्रेनकडे आलेलो आहे आणि एवढी मोठी ट्रेन आहे ना भावानो, डबा काय अजून गावानाच झाला. ठीक आहे, पहिल्यांदाच चाललो आहे वारीला आणि पहिल्यांदाच माझी एवढी मोठी ट्रिप आहे. मी पहिले कधी गेलो नव्हतो, पण आता चाललो आहे. भावाबरोबर अथर्व आहे, निकेत भाव आहे आमचा आणि जयेश आहे. जय आहे अजून आमचा भावांनो. आता वाघ्या भाव आलेला आहे आपला. काय नाव भाव? ऋतिक भाव आलेला आहे. सॉरी अरे, नवीनच आहे, ओळख नव्हती, आता ओळख झालेली आहे. आमची गँग निघालेली आहे आता वारीला. तर तुम्ही पण या. निकेत साहेब पण बघा, पाहू शकता, दिसतात का? दिसते आपला निकेत पवार आणि सायनिवासचा खजिनदार. सायनिवासचा चालक मालक आहे ते निकेत पवार साहेब. त्यांचीच दहशत चालते चालेल. पण भाई लालबाग परबद्दल वाघेबद्दल तुम्ही 2 शब्द हा आमचा जय भाऊ वंजारे. विचित्र लोकांच्या मालक चालक आणि संचालक. मालक चालक आणि संचालक विचित्र लोकांचा जय भाऊ वंजारे. हे देखो, ये है ऋतिक शेठ वाघे, मॅन फ्रॉम बोरिवली. काय म्हणतो भाई, काय बोलायचं तुला? वारीचा एक्सपिरियन्स काय सांगायचं तुला? लोकांना बोलवायचं का नाही तुला? नाही डायरेक्ट आपण जाऊ तिकडे. लोकांना बोलवायचं नाही तुला? कोणाला निलेश भाऊ वडळ, तेजस भाऊ मिठभाऊकर यांनी ठीक आहे. CJP बद्दल काय माहिती? BJP काय नाही, नो कमेंट्स. हे सगळं फालतूगिरी आहे, कोणी करू नका. आपला जीव महत्वाचा आहे, ते पहिला सांभाळा. बरोबर आहे. म्हणजे हा नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरे. आज आपण फायनली सगळे झोपतनं उठलेले आहेत. सगळ्यांची तोंड वा कशी आहे, सगळे उठलेले आहेत. आता आम्ही कुठे लडाखला पोचलो ना, कुर्डुवाडीला पोचलेलो आहे. फायनली आम्ही कुर्डुवाडीला पोचलेलो आहे. आता सगळेजण उतरणार वगैरे, ब्रश वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन तयार करणार. आता बस वगैरे पकडणार आहे आम्ही. नवीनच ब्लॉग जरा सपोर्ट करा. पाहू शकता आम्ही कुर्डुवाडीमध्ये पोचलेलो आहे. इकडे या गँग, कुर्डुवाडीमध्ये पोचलेलो आता सध्याला. ये जय पाहू शकता तुम्ही. आम्ही रामकृष्ण हरी मित्रांनो, फायनली आम्ही कुर्डुवाडीमध्ये पोचलो. सगळी गँग फायनली आलं परत. होऊ शकता तुम्ही. वारीला चाललेलो आहे आम्ही आणि निकेत सर हेडकोच आहेत आमचे, त्यामुळे सगळी सूत्र तिकडून चाललेले. कुर्डुवाडी बोर्डवर काय लिहिलंय पुढे पाहू शकता. दोघं तिघं जण उभे आहे. बघा आता आम्ही बसलेलो आहे बसमध्ये. निकेत सर बस पकडलेली आहे पंढरपूरची. पंढरपूरला जायला बस पकडलेली आहे. आता आम्ही सगळेजण दुरीत आता पंढरपूरला चाललेलो आहे. कवरदेव हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. महाराज की जय. महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही बसनं ट्रॅव्हल केलेलं आहे आणि आता फायनली आम्ही पंढरपुरामध्ये पोहोचलेलो आहे. पाहू शकता तुम्ही.
आणि आता आम्ही पाहू शकता तुम्ही आता आम्ही संतांच्या पावन भूमीमध्ये आता सध्या पोहोचलेलो आहे. सगळं पब्लिक, खूप सारे वारकरी आलेले आहेत, काका पण आलेले आहेत. मी पण पोचले. पाहू शकता तुम्ही सगळे पोहोचले आहेत. चला काकांनो, रामकृष्ण हरी, जय हरी. पाहू शकता तुम्ही आज आपण पंढरपुरामध्ये संतांच्या पावन भूमीमध्ये पोहोचलेलो आहे. सगळी पाहू शकता तुम्ही. निकेत सर इकडं पण बघा तुम्ही पण. पूर्ण खूप सारे वारकरी आलेले आहेत आणि माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे आणि पहिल्यांदाच मी आलोय. पण एवढं क्राऊड वगैरे, एवढ्या बसच्या रांगा बघा, पाहू शकता तुम्ही खूप सारे आणि खूप म्हणजे खूपच क्राऊड आहे. पण बरं वाटलं की आपली परंपरा जपत्यात. खरंच खूप छान वाटलं. पाहू शकता आजोबा इकडं बघा, आजोबा खूप बरं वाटलं. आजोबांना भेटलेलं आहे आणि मला पहिलाच वारीला रामकृष्ण हरी. पाहू शकता आता पोहे मागवलेले आहेत. तर आता सगळेजण नाश्ता करतात. 7:30 वाजलेले आहेत. 7:30 तरी 7:30 वाजले, पावणे 7 वाजलेले आहेत सकाळचे. आणि आम्ही संतांच्या पावनभूमीमध्ये उतरल्यानंतर आम्ही लगेच नाश्ता करायला बसलोय. त्यानंतर आता पाहू शकता तुम्ही आज आपण पंढरपुरामध्ये पोहोचलेलो होतो. त्यानंतर नाश्ता वगैरे करून आम्ही पूर्ण पाहू शकता इकडे चालतोय. आलो कुठे आलो आपण आता पंढरपूर मंदिराच्या जवळ चंद्रभागेच्या नदीकाठी, चंद्रभागेच्या नदीकाठी आलो आणि अविश्वसनीय, तुम्हाला अविश्वसनीय एकदम क्राऊड बघा, काही बोलायचे शब्दच नाही. क्राऊड बघा एवढं आणि पूर्ण आहे ना, पूर्ण म्हणजे वयस्कर लोक आहेत आणि एवढी आवड आहे त्यांना ना, खूप म्हणजे खूप. पाहू शकता तुम्ही आणि क्राऊड पाहू शकता तुम्ही. संतांच्या पावनभूमीमध्ये आम्ही खूप सारे मित्र सगळे आलेलो आहेत आणि वयस्कर लोक आहेत आणि मला बघून एवढा आनंद झाला. माझी पहिलीच वारी आहे आणि पहिल्यांदाच मी आलो आहे. मला एकदम पण आता परतच्या नेक्स्ट टाईमला मला वाटत नाही की माझी वारी चुकेल म्हणून. आणि क्राऊड पाहू शकता तुम्ही, खूप प्रचंड अशी लोक आलेले आहेत आणि जास्त करून म्हणजे वयस्कर लोक आहेत आणि एवढी आवड आहे त्यांना. खरंच म्हणजे खरंच मला पण एकदम बरं वाटलं की एवढे आपलं लोक लांबून चालत येतात. एवढं पाहू शकता तुम्ही किती वय. आणि इकडे पाहू शकता पूर्ण जाम झालेलं आहे पूर्ण. आता आपण ब्रिजवरती आहे, आता आम्ही सगळे आलेले आहेत वगैरे, पाहू शकता तुम्ही. इकडे पाहू शकता तुम्ही. आज मित्र आम्ही सगळेजण पहिल्यांदा फायनली आम्ही पोहोचलो आणि क्राऊड पाहू शकता. प्रचंड मोठी अशी माणसं आलेली आहेत ना, खूप म्हणजे खूप. मी पहिल्यांदाच एवढा क्राऊड बघतो आणि पहिल्यांदाच मी वारीला आलेलो आहे आणि मला पण खरंच खूप चांगलं वाटतंय की भावानं तुम्ही पण एकदा या वारीला काय अनुभव घ्या काही गोष्टीचा. पाहू शकता एकदम किती प्रचंड मोठे अशी आलेले आहेत आणि काका पण आहेत. काका किती वर्ष आलं तुम्ही वारीला येत आहे? किती वर्ष आले? 10-12 वर्ष झाली काका आहेत आणि माझा पहिल्यांदाच मी वारीला आलो. पण मला पण एकदम छान वाटलं. पण नेक्स्ट टाइमला मी वारी चुकवणार नाही, 100% येणार. कृष्ण हरी मित्रांनो, आज पाहू शकता तुम्ही आता आम्ही फ्रेश वगैरे झालेलो होतो. आता नंतर सगळे वाकडीला चाललो आम्ही. आता वाकडीला तिथे रिंगण असतं माऊलींचं, सो शेवटचं रिंगण आहे. आम्ही डायरेक्ट जाणार तिथून येऊन मग आम्ही इथे दर्शन घेणार विठोबाचं. आता सगळेजण आम्ही तयार वगैरे होऊन आता चाललेलो आहे. रामकृष्ण हरी मित्रांनो, परत भेटू. ते असे मित्र परिवार भेटणं खूप नशिबाला लागतं. जे देवदर्शन
ज्ञानेश्वर महाराज की मागं चला झालं ना. बरोबर पालखीच्या पाठीमागे आहे ना. रामकृष्ण हरी मित्रांनो, आज पाहू शकता आपण पालखीच्या एकदम संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या पाठीमागे उभा आहे आणि एवढा क्राऊड आणि एवढं पब्लिक आलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. एक मिनटं तुम्हाला व्ह्यू दाखवतो. सुंदर असा व्ह्यू आलेला आहे, पाहू शकता. ज्ञानेश्वर महाराज की पाहू शकता. रामकृष्ण हरी. आज मी आलेले आहेत, मला बाबा भेटलेले आहेत आणि माझं पहिलंच वर्ष आहे, तर मी त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेतो. सांगा भाऊनो, माऊलीबद्दल मला थोडीशी माहिती सांगा तुम्ही. तुमचा वाडीचा अनुभव सांगा. हो सांगा. वाडीचा अनुभव मी वाडीला यंदा मग 10 वर्ष चालू आहे झालं. यंदा 10 वर्ष पांडुरंगानं मला सगळ्या गोष्टी सुख प्राप्ती दिली. मग चांगलं केलं, वाईट केलं नाही. नामाशिवाय आपल्याला हे नाही, नाम तारलंच आहे. तो पुढची गाई रामाचे नाव. हा नाम घ्यावं, नाम घ्यावा, नाम गावा, हे करा, चांगलं करा. नामाशिवाय आपल्याला कोणी तारणार नाही, त्याच्याशिवाय आपला जन्म नाही, आपला काही मुक्ती नाही. तारणार तेच, मारणार तेच होय, जन्मदाता तेच होय. कार्य नाटविषयी फुटपाळू देवाची, पोचवतो जगाची एकलाची. कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवती श्रीपती शेवे दोन. उठवती तरुण उचल काळ माशी, जीवन तयाची कोण घाले. तुका म्हणे त्याचे नाव ईशांबर, करा निरंतर ध्यान त्याचे. त्या पांडुरंगाच्या नामाशिवाय, ज्ञानेश्वर माऊलीच्या नामाशिवाय आपल्याला कोणी तारणार कोणी नाही. जन्मदाता तेच होय, मारणार तेच, सगळ्या गोष्टी खाऊ घालणारा तेच होय. एवढी माझी आग्रहाची विनंती. ज्याला आईवडील लागतं त्यानं आईवडिलाची सेवा करा, ज्ञानेश्वर माऊलीची भक्ती करा, हीच माझी प्रार्थना. जय श्रीराम. जय ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. लाईन पाहू शकता. कम से कम आम्ही अर्धा ते 1 तास चालतो तरी अजून लाईन संपलेली नाही. अजून काय लाईन येणार नाही. खूप वैताग. कम से अर्धा तास, 5 तासाच्या वरती आम्ही चालतोय, अजून काय लाईन संपलेली नाही. आणि खूप लांब आहे यार बाबा. करोडाहून पब्लिक येते, करोडांपेक्षा अगदी 10-15 करोडच्या वरती पब्लिक असते. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. निघालेलो आहे. जय भाऊ निघालेले. निकेत सर पण आमचे. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, पुढच्या वेळी येते तुम्ही वोडाफोन आयडिया आणा, जिओ आणू नका, ही नम्र विनंती आहे. किंवा कॅश. तुम्ही काय बोलता? 2 मिनिटं. कॅश घेऊन या. कॅश आहे तो ॲश आहे. आणि वारीला कसा तुमचा प्रवास झाला ते सांगा निकेत सर. जय सर, तुम्ही पण सांगा वारीचा काय एक्सपिरियन्स सांगा आम्हाला, की वारी कशी गेली, कालचा दिवस कसा गेला तुमचा. वारीचा प्रवास हा प्रवास म्हणजे जीवनाचा प्रवास म्हटला जाऊ शकतो. कारण की त्यात तुम्हाला आनंद तर मिळेलच, म्हणजे ज्ञान आहे जे तुम्ही 15 वर्षाच्या आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये नाही, एवढं ज्ञान तुम्हाला ह्या 10-15 दिवसाच्या वारीत भेटू शकतं. तर तुम्ही नक्की या. तुम्हाला आकाश दादा जाधव हे तुम्हाला नक्की मार्गदर्शन करतील की कसं यायचं, कुठून यायचं आणि कुठून बस पकडायची. हे आकाश दादा जाधव तर नक्की ब्लॉग फॉलो करा. नक्की आपला माणूस आहे, मराठी माणूस आहे, नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे पंढरपुरातून प्रस्थान करत आहोत आणि आता आम्ही चाललेलो आहे तुळजाभवानीला. महाराष्ट्राची आराध्य कुलदैवत श्री आई तुळजाभवानीच्या दर्शनाला. तिथून मग आता इथून आम्ही पंढरपूरच्या बसस्टॉपवर जाऊ, एस टी स्टँडवर. मग तिथून आपण तुळजापूरला आई भवानीचं दर्शनाला, मग तिकडून अक्कलकोट, तिकडून जर प्रयत्न करू गाणगापूरला जायचा, गाणगापूरवरून मग सोलापूरच्या मार्गे पुन्हा घरी. असा आमचा प्रवास होणार आहे.
माझ्यासोबत हा अक्षय जाधव आहे, त्याचं एजे एंटरप्राइजेसचे चालक मालक सर्व काय तुमचा अनुभव सांगतो? अनुभव म्हणजे तुम्हाला बोलतात ना की एकदा वारीला आलंच पाहिजे, या वारीला आणि एकदम शिस्त पद्धतीने एकदम यावंच लागतं. वयस्कर लोक एकदम शिस्त पद्धतीने जातात, काहीतरी शिकायला भेटतं जे शिक्षणामध्ये शिकायला नाही भेटतं ते ज्ञान इथं शिकायला भेटतं. आणि तुम्ही 1 वर्ष या इथं, कारण की खूप सुंदर मला तर पहिलं वर्ष आहे, पण पहिलं वर्ष आणि एवढं प्रचंड करोडाहून पेक्षा जास्त पब्लिक म्हणजे माणसं एवढी येतात, म्हणजे एवढी संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि विठ्ठल रुक्मिणी यांची आपली आस्था आहे, आपली देवाची आपल्या. त्यामुळे तुम्ही पण या 1 वर्ष या दर्शन करा, मग तुम्हाला समजेल की वारी म्हणजे काय असते. खूप एन्जॉयमेंट केली आम्ही एकदम, म्हणजे आम्हाला काहीतरी घेण्यासारखं, आम्हाला या पिढीला आपल्या नवीन पिढीला येणं गरजेचं आहे, आपली परंपरा जपली पाहिजे. वारी म्हणजे हा फक्त एक सण नसून हा एक प्रवास आहे, जीवन कसं आहे त्याच्यात. माणसाने जीवनात परमात्मा कसा गाठावा याचा एक मार्ग आहे. खूप सुंदर वाटले आणि जेवण बी, आणि खूप म्हणजे खूप वयस्कर लोक आहेत, ती लोक येतात तर मग आपण काय येऊ शकत नाही. अरे मित्रांनो, आज आमचा फायनली विठ्ठलाच्या आशीर्वादाने आज आमचा प्रवास सुखरूप झालेला आहे आणि आम्ही सुखरूप घरी पण पोहोचलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जाणारी पहिली लोकल आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 9 पर खड़ी लोकल 8:40 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज प्रवास जरी संपला असेल ही लोकल तरी आहे. आज संपायची नाही, पुन्हा येईल पांडुरंगा, कारण वारी आमची चुकायची नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. चला, अशा प्रकारे आमच्या वारी आज 2026 ची वारी संपन्न झालेली आहे. आम्ही एकदम माऊलींचा खूप खूप आभार, आम्ही एकदम सुखरूप घरी आलेलो आहोत. तर पुंडलिक वरदे हरी विठ्ठल महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.